6वी झोन मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय गोल गुटगुटीत मस्त जाळीदार आणि आतून भरपूर मसाला असणारे रवा आप्पे. हे आप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं टेस्टी द्यायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा घालायचा आहे. रवा माझ्याकडे थोडा मोठा होता म्हणून मी थोडा फिरवून घेणार आहे. आता झाकण लावून मिक्सरला रवा आपण एकदा फिरवून घेऊयात जेणेकरून रवा थोडासा बारीक होईल. आता बारीक झालेल्या रव्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे. दही आंबट असेल तरीही चालेल. आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता झाकण लावून परत याला आपण फिरवून घेऊयात. आता तयार झालेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच आली पाहिजे. खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको. मिक्सरच्या भांड्याला लागलेलं बॅटर मी सर्व काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या मिठाला या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे मोठा रवा होता म्हणजे जाड रवा होता म्हणून तो सुरुवातीला मिक्सरला मी फिरवून घेतला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्हाला मिक्सरला तो रवा फिरवून घ्यायची गरज नाही. बारीक रवा तुम्ही तसाच या रेसिपीसाठी वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता मीठ आपलं यामध्ये छान मिक्स झालं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटे हे बॅटर असं सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता लगेच आपण मसाला बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. आता तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी आपल्याला चांगले तडतडू द्यायचे आहेत. आता यामध्ये 1 छोटा चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे. आता 1 मोठा चमचा यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसणाचा जाडसर कुटून घेतलेला ठेचा घालायचा आहे. हा ठेचा मी मिक्सरलाच फिरवून घेतला आहे पाणी न घालता. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व घातलेले जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत. याचा कच्चेपणा जाईल आपल्याला इतपत याला परतून घ्यायचं आहे. तर ठेचा आपला अगदी खमंग परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालूयात. कांदा इथे मी मोठा वापरला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि कांद्यालासुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी थोड्या वेळामध्ये आपला कांदा देखील छान परतून झाला आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि साधारण एखादा मिनिटभर आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. आता मसालेसुद्धा आपले परतून झालेत. आता लगेच यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत. तर 5 ते 6 बटाटे मी यामध्ये घालते मीडियम साईजचे. बटाटे उकडून घेतल्यानंतर मी त्याची साल काढून घेतली आणि अशा प्रकारे हातानेच कुस्करून यामध्ये हे बटाटे घालते. सर्व बटाटे घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून हे बटाटे मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाटे चांगले मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. सध्या मीडियम आहे, नंतर कमी ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटे हे बटाटे मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपला मसाला आहे तो खूप छान टेस्टी तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला असा आलू मसाला तयार झाला आहे म्हणजेच बटाट्याचा मसाला तयार झाला आहे. आता लगेच गॅस बंद करून हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर 2 मिनिटे थोडासा थंड करून घेतला आहे. आता लगेच आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत लिंबाच्या साईजचे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. बॉल्स म्हणू शकता किंवा तुम्ही याला बटाट्याचे छोटे छोटे गोळे देखील म्हणू शकता. आता आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. आपल्याला लिंबाच्या साईजचे बनवायचे आहेत, खूप जास्त मोठेही नाही, छोटे लिंबू असताना त्या साईजमध्ये. अशाच प्रकारे आता मी राहिलेले सर्व बॉल्स बनवून घेते. आता इथे आपल्या बॅटरलासुद्धा 10 मिनिटे झालेत आणि 10 मिनिटानंतर बॅटर आपलं छान सेट झालं आहे. रवा देखील मस्त फुलून आला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचं आहे. इनो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा देखील यामध्ये घालू शकता. आता इनोवरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ज्यामुळे इनो आपलं पटकन ॲक्टिवेट होईल. आता आपल्याला हलक्या हाताने इनो यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता बॅटर आपलं अगदी मस्त तयार झाले, हलका आणि जाळीदार. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता लगेच आपण
आप्पे बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवले. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते लगेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा असं करून संपूर्ण आप्पे पात्रामध्ये भरून घ्यायचे. खूप जास्त भरायचं नाही पहा, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. आता आपण तयार केलेले बटाट्याचे बॉल्स यामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे. आता बॉल्स ठेवून झाले की परत आपल्याला यावरती अर्धा चमचा बॅटर घालून हे बॉल्स कवर करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे आप्पे बनवून घ्यायचे आहेत. अगदी मस्त होतात पहा आणि खूप लुसलुशीत जाळीदार बनतात. चवीलाही भन्नाट लागतात. आता यावरती बॅटर टाकून झाल्यानंतर हे आप्पे आपल्याला कमी गॅसवरती वरची बाजू कोरडी होईपर्यंत होऊ द्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आप्प्याची बाजू पूर्ण कोरडी झाली आहे. आता आपण हे आप्पे पलटून घेऊयात. आता अशाच प्रकारे आपल्याला कमी गॅसवरती अलटपलट करून छान सोनेरी रंगावरती हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आता वरतून सुद्धा तेल टाकू शकता, पण मी तेल टाकणार नाही. असेच आप्पे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. तर तुम्ही पाहू शकता आप्पे आपले मस्त कुरकुरीत भाजून झालेत. खूप सुंदर याला रंगही आला आहे. आता हे आप्पे आपण काढून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता खूपच सुंदर आपले इथे आप्पे तयार झालेत. याला रंगही खूप अप्रतिम असा आलेला आहे. हे आप्पे दिसायला जेवढे सुंदर आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. आता राहिलेले सर्व आप्पे मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही आप्पे मी तयार करून घेतलेत. खूपच अप्रतिम असे हे आप्पे तयार झालेत. नेहमी त्या पद्धतीने आप्पे बनवून आणि खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे मसाला आप्पे तुम्हाला सर्वांना खूप आवडतील ही माझी गॅरंटी आहे. तयार आप्पे तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता. मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचे असेल तर तुम्ही हे सॉससोबत देऊ शकता किंवा मग साधा आपला दही तडका बनवून त्यासोबत हे आप्पे सर्व केले तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.